कोकण. कोकण ऐकताच गाव आठवतं, निसर्ग आठवतो आणि कोकणातले सण आठवतात. आणि आजच्या या व्लॉग मध्ये मी तुम्हाला कोकणात शिमगा कसा साजरा होतो हे दाखवणार आहे. तर व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत राहा. तसं तर सगळे सण साजरे होतात कोकणामध्ये, पण 2 सण हे खूपच जोशात साजरे होतात. एक म्हणजे गणपती, गणेश उत्सव आणि दुसरा म्हणजे शिमगा. शिमगा म्हणजेच होळी. पालखीचे पाय धुवून त्याला हळदी कुंकू लावून पालखी घरात येते. घरात आल्यावर मस्त रांगोळीने सजवलेली आणि फुलांनी सजवलेली ओटीवर पालखी ठेवली जाते. ग्रामदेवता घरी येणार म्हटलं की घरोघरी आनंद आणि उत्सवाचे वातावरण आपल्याला पाहायला भेटते. ओटीवर ठेवल्यानंतर पालखीची पूजा केली जाते. पाया पडला मी कोणाला बोलली
बायका ओटी भरतात, पूजा करतात. तिला बसायला ना बघायला असंच उभे आणि फोटो मला बसता येत नाही फोटो काढत होतेस व्हिडिओ काढ मला सांगायचं ना. पूजा झाल्यानंतर गाराणाही घातला जातो. बस. सो हेलो एवरीवन एंड वेलकम बैक टू माय चैनल. और थोड़ा ज़रा ये मेरा भाई है, आपको सबको पता ही होगा, नासिक वाले ब्लॉग में आपने देखा होगा. और तो अभी हम हैं कोकन में, मेरे गांव में. आप सबको पता होगा क्योंकि गणपति में मैंने ब्लॉग डाला था. और वो मतलब जैसे ही अजमेर से मैं आई हूँ, अजमेर मैंने पुष्कर का आपने होली देखा होगा, बट कोकन में होली बहुत ही अलग वे में सेलिब्रेट किया जाता है. पुष्कर का आपने देखा होगा, मुंबई में भी जैसे नॉर्मल कलर्स खेलते हैं वैसे ही खेलते हैं. बट अरे मेरी मम्मी यूट्यूबचा चालू ठेवलं काय भासतात मेरी माँ. कसं वाटलं शिमगा? बोल जरा शिमग्याच्या बारेमध्ये. खूप छान. कोकणातला सर्वात मोठा सण शिमगा आणि गणपती हे दोन. ओके नाही ओळखलं बरी आहेत ना? हो बरी आहे. तो ऐसा होता ही रहता है. ये नॉर्मल है, ये बहुत नॉर्मल है. और अभी पालकी आके गई है क्योंकि कोकन में क्या होता है, कोकन में पहले पता शिमगा बोलते हैं. अभी मेरा भाई एक्सप्लेन करेगा कि मराठी में क्या कैसे होता है. तो आपको अगर मराठी थोड़ा समझना पड़ेगा. इजी है वैसे ना, आजकल तो सबको ही समझता. अरे ये लोग कैसा है, शर्मारा है ये है, वह शर्मारा है. अरे ये लवकर है, कितना शर्माता है. लवकर है ये ना लवकर. तो ना बंद करना मतलब. ये देखो मेरा है ना यूट्यूब का वीडियो जो है ना, ये घान कर रहा है, मेरा भाई घान कर रहा है. लवकर ये. अरे मैं क्या बताऊं, मैं क्या बताऊं. तर मला सांगा आता की शिमगा कसा सेलिब्रेट करतात कोकणात. पहिली होली आणतात, गावची होली तोडली जाते. त्यानंतर मग पालखीला रोपं लावलं जाते आणि पालखी मग सर्व गावात घरोघरी सर्व गावात आता बघाल तुम्ही थोड्या वेळात सर्वांच्या घराघरामध्ये घराघरात जाते. तिथे ओटी वगैरे भरली जातात. तर मग अशी सेलिब्रेशन केलं जातं प्रत्येक घराघरात. ओटी भरतात, बायका ओटी भरतात. आणि अजून काय ते बाहेर जे होतं ते बाहेर जे करतात ते गाणे वगैरे बोलले जातात, गाणे बोलतात. आणि अजून काय डान्स वगैरे. रात्री परत प्लस पालखी नाचवली जाते रोज रात्री. म्हणजे किती दिवस असतात चालणं असं? 15 दिवसभर चालतं. 15 दिवस म्हणजे पालखी रात्री नाचवतात. ओके. आणि ते वाला म्हणजे वो बहुत ही अच्छा, मतलब मैं भी मराठी बोलने लगी, वो भी बहुत ही अच्छा, मतलब मैं आपको दिखाऊंगी वीडियो में, बहुत ही अच्छा रहता है. और मैं तो ये बोलूँगी कि प्लीज़ एक बार तो आपको कोकन विजिट करना चाहिए, एटलीस्ट शिमला में नहीं, क्योंकि बहुत धूप रहता है. और बट आपको एक प्लस पॉइंट है कि आम खाने मिलेंगे, आपूस आम वो खाने मिलेंगे, काजू फनस, जो बोलो जो चाहिए वो है कोकन में, है ना. और अगर सीज़न आप देख रहे हो तो मैं बोलूँगी कोकन एक्सप्लोर करना है तो गणपति बेस्ट है. गणपति बेस्ट सीज़न है. आपको एकदम नेचुरल, मतलब इतना नेचर यहाँ का इतना अच्छा रहता है, मतलब बहुत ज़्यादा ठंडा रहता है. शिमला भी आना ही चाहिए. अगर आपका कोई दोस्त रहेगा कोकनी तो आप उनको बोलना कि मुझे लेके चलना, एक बार मुझे देखना है, बहुत ही मज़ा आएगा आपको. तो अभी इसके बाद अभी देखिए सब घर पे पालकी जा रही है. उसके बाद हम लोग खाना खाएंगे और फिर शाम को रेडी होके जाएंगे. पालकी जैसे डांस होता है वो आपको मैं दिखाऊंगी वीडियो में कैसे डांस है. धन्यवाद साहेब. बंद करा.
गौरव खाओ. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटलाय आणि थँक्यू.